नमस्कार, तारा न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र शासन कामगार विभागाच्या कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित कामगार नाट्य महोत्सवाचा शुभारंभ कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी त्यांनी कलाकार आणि प्रेक्षकांना दर्जेदार नाट्यगृह उपलब्ध करण्याचा संकल्प केलाय. सहकारी वित्त व नियोजन, कृषी मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री नामदार आशिष जयस्वाल यांनी आज खात्यांचा पदभार स्वीकारलाय. यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपस्थित राहून यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वर्षाचा तिसरा दिवस भारताच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या घटनेचा साक्षीदार असून या दिवसाची सर्वात खास गोष्ट म्हणजे या दिवशी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जन्म. 3 जानेवारी 1831 रोजी जन्मलेल्या सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका आणि पहिल्या शेतकरी शाळेच्या संस्थापक होत्या. काँग्रेसचे माजी दिवंगत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने व इंडिया आघाडीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी आज शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना माजी आमदार सतेज पाटील यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या कार्याचा वसा पुढे असा चालू ठेवण्याचा निर्धार त्यांनी या शोकसभेत व्यक्त केलाय. रुकडे येथे सर्वसामान्य कुटुंबातील 10 वर्षाची मुलगी पडल्याने तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं. आईने उपचारासाठी तिला इंदिरा गांधी रुग्णालयात आणलं असता ड्युटीवर असलेल्या अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज पाटील यांनी आवश्यक उपचार आणि सुविधा नसल्याचे त्यांना सांगितले. संबंधित मुलीच्या आईने झालेला प्रकार आमदार राहुल आवाडे यांच्या कानावर घेतला. प्राथमिक चौकशी केली असता त्यामध्ये तथ्य आढळून आलं. त्यानंतर डॉक्टर सूरज पाटील यांना डॉक्टर राहुल आवाडे यांनी कार्यमुक्त केले. श्री त्रिमूर्ती जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झालं. यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने, वारणा सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन उत्तमराव पाटील, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील व चंद्रकांत राजाराम पाटील लाटवडे, ग्रामपंचायत सदस्य किरण राजाराम पाटील आदी उपस्थित होते. ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत आता कांस्य पदक विजेते स्वप्नील कुसाळे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. स्वप्नीलच्या यशामुळे आता कुटुंबियांसह संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाची भावना आहे. स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांनीही यावेळी आनंद व्यक्त केलाय. करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये चक्क सिंगम स्टाईलने इंस्टाग्राम रील बनवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकारामुळे जिल्हा परिषद शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आलाय. या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज. धन्यवाद.